धाराशिव जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आपले लाडके आमदार कैलासदादा पाटील हे उपस्थित झालेले आहेत। तर आयोजकांच्या वतीनं मी आपण दादांचा स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। लाडके खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आपल्या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलासदादा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून या पक्ष संघटनेमध्ये खांद्याला खांदा लावून काम करण्याचं त्यांनी नियोजित केलं। त्यासाठी त्यांनी हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे। त्यामधील प्रमुख तौफिक इब्राहिम काझी यांचा मी दादांना विनंती करतो की आपण स्वागत करून त्यांचं आपल्या पक्षामध्ये प्रवेश घ्यावा। भागातील धडाडीचे नेतृत्व इरफान शेख यांचाही प्रवेश सोमनाथ आप्पा पंकज पाटील कळमचे तालुका प्रमुख काळे सर सर्वांना यानंतर असलम युसुफ शेख सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांनी यांचाही पक्षप्रवेश करून त्यांचा आपल्या पक्षामध्ये स्वागत करावं। प्रवेश करण्यात येणार आहे त्यामध्ये बबलू पठाण प्रवेश सोहळ्यामध्ये प्रवेश घेतले जाणारे सर्व मोहसिन शेख अरबाज शेख मुजावर इमरान बागवान अरफान शेख आरिफ शेख शाहिद शेख इब्राहिम शेख या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय ओमप्रकाश राजे निंबाळकर, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासदादा पाटील शौकत शेख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जाहीर प्रवेश केला। प्रथमतः मी त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व अभिनंदन करतो। परंतु मी एक सांगतो की शिवसेना एक परिवार आहे, इतर कुठलीही जात भेद मानली जात नाही, सर्वांना सोबत घेऊन काम केलं जातं। आपण बघतो की आज खासदार आपल्याला भेटत नाहीत बाकीच्या जिल्ह्यामध्ये, परंतु आपल्या इथे सगळ्यांना अनुभव आहे की ओमदादाला फोन केला की काम होतंय आणि लोक म्हणायचे की फोन उचलल्यानं काय होतं विरोधात टीका करायचे, परंतु लोकसभेला तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की फोन उचलल्यानं काय होतंय। तब्बल 3,30,000 मतांनी ओमदादाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी विजय मिळाला। जसं ओमराजेंचं काम आहे तसंच कैलासदादाच्या बाबतीत पण तसंच आहे, ती तिथं कुठं मध्यस्थी लागत नाही किंवा एखादं काम जर पडलं सर्वसामान्य लोकांचं तर तिथला शिवसेनेचा पदाधिकारी यावा असं काहीच नाही।
तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन केला तर ते सरळ तुम्हाला होतात, तुमचं काम ऐकून घेतात आणि ते तुमचं काम मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. मी साधं उदाहरण देतो. लोकसभेत आम्ही या ठिकाणी डोर प्रचार करतो, आपण तुम्ही सगळे होतात, आम्ही सगळे होतो. पण या भागामध्ये रस्त्याची फार मोठी अडचण होती आणि सगळ्यात मोठी नालीची अडचण होती. मग दादांना आवश्यक आला, दादा स्वतः नगरपालिकेचे सीओ आम्ही स्वतः येऊन या ठिकाणी व्हिजिट केली तर त्या भागाचे सगळे महिला म्हणले की नगरसेवक निवडून गेले पण आले नाही. आतापर्यंत कुठलाच आमदार या ठिकाणी येऊन कधी व्हिजिट दिली नाही, परंतु एकमेव आमदार असतील या ठिकाणी लोक कसं राहतात, किती अडचणी आहेत ते स्वतः येऊन त्यांनी बघितलं. आपण नुसतं बघून उपयोग नाही, त्याच्यावर काहीतरी व्हावं लागेल. बघायला का कुणी पण येऊन बघणार, फोटो काढून जाणार, तशी काही इथं पद्धत नाही. त्यांनी सांगितलं की मी इतरांसारखं काम करणार नाही, तुमच्यासोबत येऊन फक्त फोटो काढायचा निघून जायचं. आता बरं परंतु त्या भागामध्ये मजबूतीकरणाचं काम झालं. लाईटची समस्या होती, नालीची समस्या होती, परंतु 25 वर्ष आपण बघतो की एक हाती सत्ता होती. त्या ठिकाणी डॉक्टर पद्मश्री पाटील असतील, राणा पाटील असतील, परंतु आपण प्रामाणिकपणे ओमदादा असतील, कैलादा असतील या भागातील नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करतात. आपण पण तुमचं पण काम आता दवाखान्याच्या बाबतीत असेल किंवा म्हणजे तुमचं काम सगळ्या लोकांना माहिती आहे किंवा अडीअडचणी लोकांना कुठल्याही यांची ओळख असू नसो, दवाखान्यातून फोन आला ह्या दोघांना तर म्हणजे लोकांनी फोन केला की जाऊन त्या ठिकाणी लोकांना मदत करतात आपल्या परीनं. कधी पेशंटला सोलापूरला शिफ्ट करावं लागलं तर ते स्वखर्चानं कोणाची वाट न बघता ते लोक दोघं जण मदत करतात. पण यापुढं जर तुम्हाला कुठल्याही बाबतीत जर कशाची मदत लागली तर ओमदादा आहेत, कैलादादा आहेत, शौकतभाई आहेत, शिवसेना पक्ष म्हणून, परिवार म्हणून आम्ही सर्व तुमच्या सोबत आहेत. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे परत एकदा आभार मानून माझ्या शब्दांना तौफिकभाई, इरफानभाई, असलमभाई आणि त्यांचे शेकडो युवक सहकारी यांचा सगळ्यांचा मुख्य प्रवेशात आपल्या सर्वांनी पार पडला आहे. त्याप्रसंगी उपस्थित असलेले शौकतभाई असतील, आमचे काळे, आमचे जिल्हा संघटक पेटे आणि सर्व सहकारी आणि पत्रकार बांधव, मला एवढं सांगायचं की सर्व सहकार्यांनी ज्या विश्वासानं शिवसेनेत प्रवेश केला हा विश्वासाला तडा शिवसेनेकडनं कधी कदाचित जाणार नाही. आणि आम्हाला जे शिकवलं की 80% समाजकारण, 20% राजकारण, त्यातसुद्धा आम्ही काम करत असतो. उमर मोहल्ल्याच्या बाबतीत आपण सांगायचं झालं तर 2 मोठे प्रश्न होते. रस्ते मंजूर होते पण कामच झालेलं नव्हतं. आपण एक रस्ता आपले सगळ्यासमोर सांगण्यासाठी गोष्ट नाही, पण प्रश्न असा होता तो रस्ता परत करायला लावला आणि नालीचा जो पाण्याचा प्रश्न होता तोही मी स्वतः आमच्या सर्व सहकार्यासोबत फिरून ते त्या ठिकाणी खरंच माणसाची एवढी मोठी अडचण शहरात पुढत नसेल अशी अडचण होती. आणि हा 40 वर्षाची का नाही, एका 1-2 वर्षात काय निघणार नाही. परंतु मी तुम्हाला एवढा शब्द देतो की प्रामाणिकपणे या भागाच्या नागरिकांना सुसह्य जीवन जगता यावं अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी म्हणून माझी आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत आला. निश्चितच एखाद्याचं जरी होणार काम नसतं तरी आपण जसे पहिला नालीचा रस्त्याला टप्प्याटप्प्याने प्रश्न मागितला बाकी सीट लाईटचा असेल कारण आपण बैठकीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. त्यामुळे हे प्रश्न आपण तुमच्या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे मला एवढं तुम्हाला सांगायचं पाठपुरावा होते. मी तुम्हाला कुठेही कमी पडत नाही किंवा मी असे सहकारी असतील आम्ही फक्त बोलणे किंवा घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणारी आम्ही लोक आहेत, सर्वसामान्य माणसं. त्यामुळं तुमच्या अडचणी काय मी स्वतः बघितलेल्या आहे, 4 तास या भागात करून बघितलेला आहे. त्यामुळं त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ओमदादाच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण मिळून काम करू आणि निश्चितच या भागातील नागरिकांना सुसह्य असं जीवन चांगल्या पद्धतीने तुमच्या नेतृत्वाखाली, तुमच्या सगळ्या टीमच्या नेतृत्वाखाली मिळेल. आणि त्यामुळे त्या लोकांचा सुद्धा तुम्हाला निश्चितच आशीर्वाद लाभते. आणि ते काम करून घेण्यासाठी मला एवढंच मला तुमचा पाठपुरावा नेहमी आमच्या पाठीशी राहू द्या. आम्ही तुमचा पाठपुरावा 100% आम्ही करतो, फक्त तुम्ही कमी पडायचं नाही. मला सगळ्या समोर मीडिया समोर सांगतो की तुम्ही आमच्या मागची मिठी सोडायची नाही. का झालं नाही, कधी होत नाही. आमच्या मागची आता आम्ही ज्या अधिकाऱ्यांना सांगत त्याच्या मागची हा पाठपुरावा करून आपण निश्चितच या भागातल्या लोकांचं जे आता असह्य पद्धतीचं जीवन जगतात त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ज्या सुविधा आहेत, मूलभूत सुविधा त्या पुरवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू.
आणि इथून पुढच्या काळातही आपण ओव्हर बोललाच नाही तर आता तुमच्या आपण सगळ्यांना सांगतो की दत्तूबाईंना आमच्या काय गाडीने शिवसेनेच्या जिल्हा पदाची जबाबदारी देतो. उमर मोहल्ल्याबरोबर तुम्हाला जिल्ह्याची जबाबदारी आहे. या जिल्ह्यात तुम्ही सगळ्या लोकांबरोबर समाजाबरोबर काम करून मला एकत्र राहून जे सर्वसामान्य प्रश्न आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावे. इथपण पहिला पण आपण जबाबदारी त्याने आपसवा शहराची युवक आघाडीचं जबाबदारी घेतो. आपसवा युवकांचे प्रश्न युवकांच्या ज्या अडचणी आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपण तुम्हाला लवकरच 16 जबाबदारी तुम्हाला देण्यात येईल. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जबाबदारी देऊ पण त्या जबाबदारीचा तुम्ही निश्चितच लोकांसाठी उपयोग करून घेऊ. आपलं जे सूत्र बाळासाहेब ठाकरे चालून गेलेलं आहे की 80% समाजकारण 20% राजकारण त्या सूत्राप्रमाणेच आपण काम करू. आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोविडमध्ये जसं काम केलं किंवा परत जसं उद्धवजी ठाकरे साहेबांचं महाराष्ट्रात सर्व समाज घटकांना सर्वमान्य असं नेतृत्व आहे. निकाल जरी विधानसभेचे काही लागले असेल की लोकांच्या मनात सर्वसामान्य माणसाच्या सर्वमान्य व्यक्तिमत्व उद्धवजी ठाकरे साहेबच आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू एवढंच बोलतो. आणि त्यांनी प्रवेश घेतला सर्व युवकांचं मनापासून शिवसेना परिवारात स्वागत करतो. आपला परिवार आहे तर आता कार्यकर्ता कोणी नाही आपण सगळे परिवार आपल्या भागाचा आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र मिळून आपल्या पक्षाला त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू एवढंच बोलतो. आणि परत एकदा आपलं सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये स्वागत करून हा शब्द धन्यवाद.